हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर या ठिकाणी तुमचं श्री गणेश ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण ऑसिलेशन जो चॅप्टर आहे तो सुरू केलेला आहे, तर त्याच्या नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. तर त्यामध्ये आपण लिनियर ऑसिलेशन आणि अँग्युलर ऑसिलेशनच्या डेफिनेशन्स पाहून लिनियर ऑसिलेशनमध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स येतात याबाबत डिस्कशन करत होतो. आणि त्या टर्म्समध्ये ठीक आहे, तर त्या टर्म्समध्ये कुठले टर्म्स येतात हे पाहत होतो. तर त्यामध्ये आपण सुरुवात केली होती ॲक्सेलरेशन, velocity and displacement. Of linear SHM, or we have to say SHM. ओके, तर मग यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन और लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन याबाबत पाहिलं होतं. तर या ठिकाणी व्यवस्थित पहा. तर त्या इक्वेशनपासून पण सुरुवात केली होती. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर SHM. कशाबाबत आहे? लिनियर SHM बाबत आहे. तर काय इक्वेशन होतं आहे? d²x बाय dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. ठीक आहे, यावरनं ॲज वी नो A is equal to d²x by dt². So hence acceleration is equal to d²x ते म्हणूया, then d²x by dt² is equal to minus ω²x, and hence काय म्हणू शकतो? acceleration is equal to minus ω²x. So this is the acceleration of linear simple harmonic motion. This is the acceleration of linear simple harmonic motion. Here we have studied. Okay, so this is, we have to say, equation first. Then after that we have to find the equation for velocity. फाइंड केलेलं आहे तरी परत एकदा घेतोय, त्याला सेकंड म्हणूया. आता इथे नाव देऊया व्हेलॉसिटी. सो द मग व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. मग कशा प्रकारे फाइंड करणार आहे? परत एकदा हे इक्वेशन घेऊया, d²x बाय dt² इज इक्वल टू मायनस ω²x या पद्धतीने. ठीक आहे, याला फर्स्ट म्हणा आणि याला या ठिकाणी काय म्हणा? सेकंड इक्वेशन म्हणा. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे, ॲज वी नो फ्रॉम द बेसिक पार्ट ऑफ मेकॅनिक्स दॅट velocity is equal to acceleration is equal to dv by dt and is equal to काय? d²x by dt². So hence what we are write? dv by dt is equal to minus ω²x. It is the minus ω²x. Very simple thing. Here we have to write. After this, hence by using some mathematical trick,
बाय युजिंग सम मॅथमॅटिकल ट्रिक. काय ट्रिक यूज करणार आहे आपण पहा, डी व्ही बाय डी टी ही जी टर्म आहे ती आपण रिअरेंज करणार आहे. तर कशी, डी व्ही बाय डी एक्स हे शिकलेलं आहे काल, आणि डी एक्स अपॉन डी टी या पद्धतीने, म्हणजे डी एक्स डी एक्स कॅन्सल झाला तर परत आपल्याला कुठली टर्म भेटणार आहे, डी व्ही बाय डी टी. कुठली भेटणार आहे, डी व्ही बाय डी टी. सो ॲट दॅट टाईम व्हॉट शुड वी हॅव टू डू हिअर, जस्ट लुक केअरफुली. सो ही टर्म ज्यावेळेस पुट करू, बट याला इक्वेशन थर्ड म्हणूया, बट काय, दिस डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू वॉट, दिस इज द व्हेलॉसिटी, दिस इज द व्हेलॉसिटी, आणि ही टर्म तशीच राहील. म्हणजे हे डी व्ही बाय डी टी काय येईल, याला काहीच म्हणू नका सॉरी. हेन्स डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू काय, व्ही डी व्ही बाय डी एक्स. याला इक्वेशन काय म्हणा, याला इक्वेशन थर्ड म्हणा, याला म्हणा इक्वेशन फोर्थ. सो हेन्स put the value of equation 4 into equation 3, very simple. ठीक है. So we have put this dv v dv by dx is equal to minus omega square x. सो वी हॅव टू इंटिग्रेट इट, बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काल, जसं आपण डिस्प्लेसमेंटवरून व्हेलॉसिटी काढण्यासाठी डिराईव्ह करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो, देन व्हेलॉसिटीवरून ॲक्सेलरेशन काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह घेतो, तसं ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी काढण्यासाठी काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल, आणि व्हेलॉसिटीवरून डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. तर या पद्धतीने मग आता हे काय येईल, व्ही डी व्ही आणि एक्सची टर्म आहे म्हणून इकडे एक्सला जाईल, ते येईल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. इथपर्यंत लक्षात आलं असेल सर्वांच्या. मग आपण काय म्हणणार आता, या ठिकाणी पहा, इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स केलं इंटिग्रेट, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. आता या ठिकाणी व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर काय कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतलं, ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स इंटिग्रेशनमध्ये. मग इथे आता रूल वापरला आहे आपण, काय वापरणार इथे, बाय युजिंग रूल ऑफ इंटिग्रेशन. तर कोणता रूल वापरला इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू काय, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. हा रूल यूज केलेला आहे. मग वापरला रूल, हे काय येईल, व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू, हे मायनस ओमेगा स्क्वेअर तसंच, हे इन ब्रॅकेट काय, एक्स स्क्वेअर बाय 2 रूल वापरून पाहू शकता, आणि प्लस सी काय, सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सी जो आहे तो काय, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. एकदम व्यवस्थितपणे पाहून घ्या. ठीक आहे. मग पुढे व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू काय येईल, हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय येईल पहा, एक केस येईल, या ठिकाणी एक कंडिशन येईल. देन ॲट द एक्स्ट्रीम पोजिशन, काय, ॲट द एक्स्ट्रीम पोजिशन, एक्स्ट्रीमला काय असतं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असते. आयदर ती पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये असेल किंवा निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये असेल, आणि त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असते ती 0 असते. काल आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मग एक्स इज इक्वल टू काय येईल, प्लस ऑर मायनस ए
अँड व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय येईल 0, बरोबर. मग ते या ठिकाणी जर पुट केलं तर हे काय येईल 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, एचच्या जागी ए पुट केला प्लस असो किंवा मायनस अपॉन 2 प्लस सी, हेन्स सी इज इक्वल टू काय येणार आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. तर ते जर आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं, इक्वेशन 5, ठीक आहे. सो काय येईल मग इकडे, आता व्यवस्थित पाहून घ्या एकदा, हे रफ करतोय मी. सो we put the value of C in the equation 5. सो इक्वेशन 5 मध्ये जर ती व्हॅल्यू पुट केली तर आपलं इक्वेशन काय येणार आहे व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2, 2 गेट कॅन्सल, सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे, कॅन्सल होईल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हे रिअरेंज केलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो, ठीक आहे. आणि स्क्वेअर रूट घेतल्यावर हेन्स व्ही इज इक्वल टू काय येणार आहे ओमेगा इन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो आणि याला प्लस किंवा मायनस येतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलसाठी, ठीक आहे. तर ह्या एक्सप्रेशनला काय होणार आहे दिस इज द एक्सप्रेशन फॉर द velocity of SHM. This is the expression for velocity of SHM. आले लक्षात. ठीक आहे. आता पुढे काय येणार आहे या ठिकाणी पहा. तर यामध्ये पुढे आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. थर्ड जे एक्सप्रेशन आहे which is for displacement. कशासाठी डिस्प्लेसमेंट. आता रिव्हर्स चाललोय आपण, मग व्हेलॉसिटीवरून डिस्प्लेसमेंटकडे यायचं आहे. सो हे इक्वेशन घ्यायचं व्ही इज इक्वल टू काय प्लस मायनस ओमेगा इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. सो हिअर v इज इक्वल टू काय डी एक्स बाय डी टी, v इज इक्वल टू काय डी एक्स बाय डी टी. रिअरेंज करूया. सो डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हे डी टी इकडे जाईल आणि एक्स डी एक्सची टर्म इकडे असल्यामुळे हा एक्स इकडे घेऊन येऊया. मग हे काय येईल डी एक्स अपॉन इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी, ठीक आहे. मग आता आपण इथे काय करू शकतो इंटिग्रेट करू शकतो. मग काय म्हणणार ऑन इंटिग्रेटिंग both the sides, on integrating both sides. So on integrating both sides, what we have got, look here, integration of dx upon in root of a square minus x square is equal to integration ओमेगा dt. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता ह्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे पहा. सो इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही जी टर्म आहे ही इंटिग्रेशन ऑफ बाय पार्ट्समध्ये किंवा डिफरंट इंटिग्रलमध्ये आय थिंक येते तुमच्या. तर त्यामध्ये तुम्ही याचं इंटिग्रेशन शिकला असाल. हे काय येतं इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ
एक्स अपॉन ए काय येतं साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एच्या फॉर्ममध्ये येतं ठीक आहे. आणि मग हे जर पुट केलं तर हे काय येईल साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू इंटिग्रेशन याचा काय येईल डी टीचं ओमेगा कॉन्स्टंट आहे बाहेर म्हणजे याचं येईल ओमेगा टी आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनला आपण इथं काय म्हटलं आहे फाय. सो आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वेअर फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. एकदम व्यवस्थितरित्या तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे. आता पुढे हे टर्म काय आले या पद्धतीने. मग आता याचं पण काय घेतलं इनवर्स घेतला साइन घेतलं साइन फंक्शन जर घेतलं तर साइन कोसाइन काय होणार आहे साइन इनवर्स आणि साइन काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. साइन इनवर्सचा काय घेतला साइन घेतला दोन्ही साईडचा तर हे काय होईल कॅन्सल होईल. इथं काय राहील एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय येईल साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता फाय जी आहे ॲक्च्युली आपण शिकलो आहे ही फेज आहे काय आहे. सो या ठिकाणी आपण लिहून घेऊया ॲक्च्युली. सो एक्स इज इक्वल टू काय येईल ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो इक्वेशन महत्त्वाचं आहे दिस इज द इक्वेशन फॉर आणि फाय काय आहे इट इज इनिशियल फेज of SHM at टाइम आपण शिकलो आहे टी इज इक्वल टू 0ला ठीक आहे. सो अँड दिस एक्सप्रेशन नंबर आपण त्याला 6 म्हणूया आय थिंक. सो इक्वेशन नंबर 6 इज कॉल्ड इक्वेशन ऑफ काय डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. तर या पद्धतीने इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे. मग आता पुढे 2 केसेस येतात डिस्प्लेसमेंटसाठीच्या. किती केस येतात 2. तर त्या कशा पद्धतीने येतात पहा. केस फर्स्ट पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. आता मेन पोझिशनला जर स्टार्ट केलं तर आय थिंक तुमच्या बुकमध्ये डायग्राम वगैरे काही दिलेलं नाही कुठल्या कॉम्पिटेटिव्हच्या याच्यामध्ये पण कसं असेल ॲक्च्युली पहा 2 केसेस आहे तिथे त्याच्यामध्ये पण 2 कंडिशन येतात. इथून स्टार्ट होणार इनिशियलला जिथे अँगल किती असणार आहे 0 म्हणजे इनिशियल फेज किती असणार आहे 0 असणार आहे किंवा हे एक ऑक्सिलेशन पूर्ण करून इथे येतं आहे म्हणजे किती होते पाय पूर्ण होतं आहे और किती फेज असणार आहे पाय बरोबर. तर इनिशियल फेज जी असणार आहे पाय और 0 असणार आहे. पाय और किती असणार आहे 0 बरोबर. म्हणजे ही जी व्हॅल्यू येते फाय इज इक्वल टू आणि इनिशियली डिस्प्लेसमेंट काय असणार आहे एक्स 0 असणार आहे आणि टाईम टी पण काय असणार आहे 0. तर फाय इज इक्वल टू काय येणार आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आणि हे कॅल्क्युलेट जरी केलं एक्स अपॉन ए 0 पुट केला तरी आपली फेज किती येते साइन 0 म्हणजेच किती येतं आहे 0 और पाय/2. म्हणजे तुम्हाला ग्राफिकली पण समजून सांगितलं आहे सायनोसॉइडली पण सांगितलं आहे आणि मॅथमॅटिकली पण सांगतो आहे ठीक आहे. या पद्धतीने मग ही फेज जी आहे इनिशियल त्याची व्हॅल्यू किती आली 0 और पाय बरोबर. मग त्या कंडिशनला आपलं इक्वेशन कसं येणार आहे एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन
ओमेगा टी, कारण फायची व्हॅल्यू काय आहे 0 और पाय, तर 0 और पायचा इक्वेशनवर काही इम्पॅक्ट होत नाही. तर या पद्धतीने मीन पोझिशनला या ठिकाणी आपले डिस्प्लेसमेंट बिहेव करणार आहे. आले लक्षात? ठीक आहे. आणि मग आपले जे ॲम्प्लिट्यूड आहे पॉझिटिव्ह कधी असणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला. इथे लिहू शकतो आपण ॲम्प्लिट्यूड ए म्हणजेच कॅपिटल ए इज पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या हाफ सायकलला पॉझिटिव्ह फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. तर या पद्धतीने ठीक आहे, हे प्लस मायनस दिले त्याच्यासाठी पॉझिटिव्ह हाफ सायकलला प्लस, निगेटिव्ह हाफ सायकलला निगेटिव्ह. आणि इनिशियलला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये तुम्ही शिकला आहे, त्यामध्ये पाहिलेलं आहे आपण की साईन वेव्ह असेल तर ती ओरिजिनपासून स्टार्ट होते आणि कोसाईन वेव्ह असेल तर ती मॅक्सिममपासून स्टार्ट होते किंवा पर्टिक्युलर व्हॅल्यूपासून. ठीक आहे, मग इकडे पाहूया आता. आता सेकंड केस डिस्प्लेसमेंटसाठीची कुठली असेल, ती झाली मीन पोझिशन. केस सेकंड. आता केस सेकंड कशासाठी असेल, एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता एक्स्ट्रीम पोझिशन म्हटल्यावर एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असेल, प्लस मायनस ए. एक्स इज इक्वल टू काय असेल, प्लस मायनस ए. आणि त्या कंडिशनला टाईम टी किती असेल, सपोज 0 असेल. टाईम टी किती असेल, 0. टाईम टीसाठी 0 ओरिजिनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला स्टार्ट झाले, पण इनिशियल टाईमसाठी पाहतो आपण. ठीक आहे, मग हेन्स आपली फेजेस कसे येतील, फाय. आता ऑब्वियसली एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट होते म्हटल्यावर सायनोसॉइडल वेव्ह कशी येईल, या पद्धतीने येईल. ती कोसाईन वेव्ह म्हणून संबोधणार आपण. इथून स्टार्ट होईल आणि या ठिकाणी एंड होईल. ठीक आहे, एक्स्ट्रीम पोझिशन म्हटल्यावर बरोबर. इथे येईल प्लस ए आणि इकडे काय येईल, मायनस ए. हे लक्षात येते तुमच्या, एकदम व्यवस्थित पाहून घ्या. ॲक्सिसवर काय असेल, ओमेगा टी, आणि इथे ॲम्प्लिट्यूड असेल. ठीक आहे, एक्स. मग इथे फाय इज इक्वल टू काय येईल, साईन ऑफ ए अपॉन ए प्लस ऑर मायनस इज इक्वल टू काय, किती येईल, साईन इनव्हर्स ऑफ 1 किती असतं, 90 डिग्रीला साईनची व्हॅल्यू 1 असते, किंवा किती 270ला, म्हणजेच किती π/2 किंवा 3π/2. ऑब्वियसली सोपं आहे बरोबर. हे किती π/2ला प्लस आणि 3π/2ला मायनस, या पद्धतीने. आले लक्षात? तर एकदम व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्यानंतर हे इक्वेशन आलं. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येईल, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस साइन ऑफ ओमेगा टी प्लस फेज किती आहे, π/2. मग साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 म्हणजेच काय, कोसाईन वेव्ह तयार होणार ऑब्वियसली. आणि आपल्या इक्वेशनमध्ये पण कुठली वेव्ह आलेली आहे, कोसाईन वेव्ह. म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस मायनस कॉस ओमेगा टी. म्हणजे मीन पोझिशनला आपले जे डिस्प्लेसमेंट आहे त्याचं इक्वेशन साईन वेव्ह सायनोसॉइडल वेव्हमध्ये येतं किंवा साईन वेव्हमध्ये येतं, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कोणत्या फॉर्ममध्ये येतं, कोसाईन वेव्हमध्ये येतं. कुठल्या वेळेत येतं, कोसाईन. तर या पद्धतीने ह्या दोन केसेस येतात, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. ओके, मग आता सायनोसॉइडल फॉर्ममध्ये जर एक्सप्रेशन पाहिजे झाले, कशा फॉर्ममध्ये, सायनोसॉइडल, तर कसे पाहणार आहे आपण, तर ते पण पाहूया. या ठिकाणी आपण म्हणू शकतो काय, एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट velocity and acceleration of
SHM. आता काय करूया, बुकमध्ये मला वाटतं फक्त मेन पोझिशनचं दिलं आहे, आपण एक्स्ट्रीमचं पण पाहूया. बरोबर, मग आता किंवा कंबाईनलीच दिले त्यांनी ऑफ SHM ॲट टाईम टी असेल त्या कंडिशनला आपलं एक्सप्रेशन काय येणार आहे. तर जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल, x = +- a sin ओमेगा टी प्लस फाय, कारण टाईम टीला इनिशियल फेज पण काहीतरी असणार आहे. ठीक आहे, मग आता त्या कंडिशनला हेन्स v = काय dx/dt. बरोबर, मग डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ddx ऑफ a sin ओमेगा टी प्लस फाय. बरोबर, a कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल ddx ऑफ साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला dt आहे, सॉरी इथे याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी, तर साइन ओमेगा टी प्लस फायचा काय येईल a इंटू कोसाइन येईल कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि इंटू काय येईल, या ठिकाणी इंटू येईल ओमेगा, इंटू काय येईल ओमेगा, म्हणजे हे काय येईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. मग आता ॲक्सेलरेशनसाठी पण घ्यावं लागेल, ॲक्सेलरेशन = काय dv/dt. मग ddt ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. बरोबर, ठीक आहे. मग आता पुढे कशा पद्धतीने येईल, a = a ओमेगा कॉन्स्टंट dt ऑफ कॉस ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, आय थिंक कॉस ओमेगा टी प्लस फायचे जे डेरिव्हेटिव्ह होतो तो a ओमेगा मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि ओमेगा टीचा परत घेतो तो ओमेगा येईल, म्हणजेच काय -a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे आलं ॲक्सेलरेशन या पद्धतीने. ठीक आहे, तर मग या पद्धतीने ॲट टाईम टीला त्याचे एक्सप्रेशन येतात. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. काही शंका असतील, सॉरी तर तुम्ही त्या ठिकाणी विचारून घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा पॉईंट पाहिला तर अतिशय घाई होईल, आपल्याला घाई जास्त काही करायची नाही आहे, एकदम वेळेत संपणार आहे आपला सिलेबस सर्व. ठीक आहे, तर थँक्यू.